निरंजन बोलते. मंचावर उपस्थित आदरणीय रावसाहेब कसबे सर, आदरणीय जयदेव डोळे सर आणि आदरणीय उत्तमराव कांबळे सर आणि इथं जमलेले सर्वच बंधू भगिनींनो, आज महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी द्वेषभक्त RSS बद्दल बोलण्याची वेळ आलेली आहे. मी त्यांना देशभक्त कधीच मानत नाही, द्वेषभक्त म्हणून मी मुद्दाम तसा उल्लेख केला. आणि या कार्यक्रमाची प्रसिद्धी नागार्जुननी बहुतेक खूप केली, त्याच्यामुळे मला काल परवा एका संघवाल्याचा फोन आला. तो मला म्हणे, तू संघाच्या शाखेमध्ये एकही दिवस एकही तास न येता संघावरती काय बोलणार? तर 8-10 दिवस संघाच्या शाखेमध्ये या, मग संघाच्या स्वयंसेवकाच्या नजरेतून बघा संघ किती छान आहे. ते मी त्याला म्हटलं, उकिरडा खूप विलोभनीय वाटतो, पण नजर डुकराची असावी लागते. आणि सुदैवाने माझी नजर माणसाचीच आहे, ती अजून डुकराची झालेली नाही. त्यामुळे मला उकिरडा हा उकिरडासारखाच घाण वाटतो. त्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकतो, माणसाच्या नजरेतून संघाकडे बघून. तर म्हणजे असा तो संवाद त्याच्याबरोबर झाला होता. आणि मग असं ठरवलं की आज तर म्हणजे जेवढं जमेल तेवढं पोस्टमॉर्टम आपण या निमित्ताने करूया. आता हे तर म्हणजे सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती आहे. आत्ताच सरांनी खूपच व्यवस्थित सांगितलं की संघ हा मुळातच लोकशाही, समतावादी, निधर्मी या विचारांचा अत्यंत कडवा विरोधक आहे. त्यांना बिलकुल लोकशाही या देशातली मान्य नाही, समतावाद मान्य नाही, निधर्मीपणा मान्य नाही. आणि मग त्याच्यावरती ते काही ना काहीतरी वेगळे गोड सुंदर पर्यायी शब्द काढण्याचा प्रयत्न करतात, समरसता वगैरे सारखा. पण या मूलभूत तत्वज्ञान जे मला माझं संविधान आणि आपल्याला देतं, त्याला यांचा अत्यंत कडवट विरोध आहे. आणि आपल्याला असं वाटतं की संघाची आत्ता 98 वर्ष झाली, पुढच्या वर्षी आपल्याला कदाचित 99वर असताना विकेट घेता येईल, किंवा 100 भरल्यानंतर आपण त्यांचा शिशुपालाने मारलं तसं कृष्णानी, तसं 100 भरल्यावरती आपल्याला करता येईल. पण मुळात संघाचा इतिहास हा 99 वर्षाचा नाहीये, 98 वर्षाचा नाहीये. तो संघाचा इतिहास हा सांस्कृतिक, वैचारिक, जातीय दहशतवादाचा इतिहास हा हजारो वर्षांचा आहे. आणि या हजारो वर्षांच्या वैचारिक, धार्मिक, जातीय या सगळा जो दहशतवाद त्यांनी आणला, सांस्कृतिक दहशतवाद, या सगळ्याचा परिपाक म्हणून एका संस्थेच्या स्थापनेमध्ये झाला. आता त्यावेळची अशी काय परिस्थिती होती? कारण 1885 साली काँग्रेस स्थापन झालेली होती. 1906 साली काँग्रेसच्या समोर मुस्लिम लीगची स्थापना झाली. त्याच्यानंतर साहजिकच त्याची प्रतिक्रिया म्हणून पहिल्यांदा 1915ला हिंदू महासभेची स्थापना झाली. 1925ला हिंदू महासभा ही अखिल भारतीय हिंदू महासभा झाली. आणि 1925लाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तर याच्या पाठीमागं निश्चितपणाने काही कारणं आहेत. आणि ती जर आपण लक्षात घ्यायची म्हटलं तर हे लक्षात घ्यायला लागतं की अगदी आदी शंकराचार्यांपासून पप्पू गोळवलकरांपर्यंत त्यांच्या विचारधारेमध्ये, म्हणजे पप्पू गोळवलकर म्हणजे मी मुद्दाम नेहमीच पप्पू गोळवलकर म्हणतो, कारण की संघवाले त्यांना परमपूज्य म्हणतात, त्यामुळे मी पप्पू म्हणतो. तर ते बरं पडतं, त्यांना तो शब्द लवकर कळतो. तर आदी शंकराचार्यांपासून पप्पू गोळवलकरांपर्यंत माणूस, मानव, मानवता या गोष्टीला स्थान नाही. त्यांना मानवाचं भौतिक अस्तित्व हे अत्यंत मिथ्या वाटतं, माया वाटतं. आणि तोच तो त्यांचा सिद्धांत राहिला. त्यांचं एकच म्हणणं आहे, ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. आणि म्हणून मग ते सगळं अहम ब्रह्मासी वगैरे हा प्रकार जो आहे हा त्यातून आहे की ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. आणि ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे हे ब्राह्मण्य,
हे ब्राह्मण्य सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. म्हणजे मग उरलेल्या सर्व मानवांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, त्यांच्या हाल अपेक्षा, त्यांचे कष्ट, त्यांचा संघर्ष, त्यांना मोजावी लागत असलेली की प्रत्येक गोष्टीची असलेली किंमत ही सर्व मिथ्या आहे, माया आहे. ते त्यांचं जन्मजात असलेले भोग आहेत आणि त्याची पण पुढे आहेत, म्हणजे लिहून ठेवलेली गोळवलकरांची वाक्य आहेत किंवा त्यांची भाषणं आहेत. ते सगळे संदर्भ तारीखवार मी याच्या पुढच्या याच्यामध्ये देईन की ते काय कशा कशा अर्थाने आहेत. आणि याची सुरुवात मग ती मुळामध्ये पहिल्यांदा ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तामध्ये होते, जिथं डोळे सरांनी सांगितलं की तोंडातून ब्राह्मण जन्माला आला, हातांमधून क्षत्रियाचा जन्म झाला, मांड्यांमधून वैश्याचा जन्म झाला आणि पायातून शूद्राचा जन्म झाला. हे हे आहेच हा सगळा ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामधला भाग आहे. आणि मग याला कायद्याचं स्वरूप द्यायचं, कारण याप्रमाणे तुम्ही तुमचं जगत म्हणजे पृथ्वीवरचं जीवन हे त्या पद्धतीनेच जगायचं, त्याच पद्धतीचे व्यवसाय करायचे, त्याच पद्धतीचे हक्क आणि अधिकार असतील आणि कर्तव्य असतील आणि त्याची एक शोषण व्यवस्था असेल आणि याला सगळ्याला कायद्याचं स्वरूप द्यायचं. म्हणून मग 4 आपल्याला माहिती आहे स्मृतींची निर्मिती झाली. मग ती मनुस्मृती असेल, नारद स्मृती असेल, बृहस्पती स्मृती असेल किंवा याज्ञवल्क्य स्मृती, या 4 स्मृत्या या त्याला कायद्याचं स्वरूप द्यायचं या चातुर्वर्ण्य पद्धतीला. यासाठी म्हणून त्या मुळामध्ये निर्माण झाल्या. देव आणि ब्राह्मण याला तात्विक आधार देण्यासाठी मग तो अद्वैताचा तत्वज्ञान शंकराचार्यांनी मांडलं आणि त्याचे विनाशकारी परिणाम आपण खरोखर आजही आपल्याला त्याचे भोगावे लागतात. आता याच्यातून जी व्यवस्था निर्माण केली त्यामध्ये देवळं ही सगळी केंद्रस्थानी बनली. देवळांची संपत्ती आणि ती संपत्ती म्हणजे ब्राह्मणांची संपत्ती आणि मग त्यातून त्यांची एक सरंजामी या सगळ्या देवळांच्या व्यवसायामधून निर्माण झालेली. आणि मग त्या देवस्थानांच्या तीर्थक्षेत्रांच्या आजूबाजूलाच बाजारपेठा बसल्या त्यावेळेच्या. मग तुम्ही आजही त्या तपासून पाहू शकता. मग ते काशी असेल, मथुरा असेल, आणखीन कांचीपुरम मधलं असेल, प्रत्येक ठिकाणी या देवळाच्या संपत्तीच्या भोवती सगळ्या बाजारपेठा बसवल्या गेल्या आणि ती संपत्ती यांची, याच्यामध्ये दुसरा काही विषयच येत नाही, ती अगदी स्वाभाविकपणे समजली जाते. म्हणजे सोरटी सोमनाथावरून जी खूप ओरड, बोंब आणि भोकाड पसरलं जातं कायम की सोमनाथाचं मंदिर इतक्या वेळेला लुटलं. सोमनाथाचं मंदिर इतक्या वेळेला लुटलं तर सोमनाथचा राजा प्रत्येक वेळी असमर्थ का ठरत होता? याचं कारण त्या राजाला सांगितलं की तुझी संपूर्ण संपत्ती त्या मंदिरामध्ये आणून ठेव आणि तुझ्या राज्याच्या रक्षणासाठी तिथं दशसहस्त्र महामृत्युंजयाचा यज्ञ आम्ही करू आणि शत्रू सीमेवरूनच जळून मरून जाईल, तो येणारच नाही. आणि हे तो दरवेळेला करत राहिला, दरवेळेला ते लुटलं जात राहिलं. हे दरवेळेला होत गेलं. कारण अशा पद्धतीने ही राजव्यवस्था सुद्धा कशी आपल्याला अंकित ठेवायची, कारण राज्यव्यवस्थेने यांच्या मंदिरांवरती, यांच्या मंदिरांच्या संपत्तीवरती, यांच्या देवळांच्या संपत्तीवरती कुठल्याही प्रकारचा कर लावलेला नव्हता. त्यामुळे राज्यव्यवस्थेकडे मुळातच पैसे कमी असायचे, कारण सगळा पैसा याच ठिकाणी बहुतांश एकवटलेला असायचा. त्याचे वेगवेगळे मार्ग निर्माण करून ठेवलेले होते, या सगळ्या शोषण करून तो पैसा तिथंच येईल याच्याबद्दलचे. मग ते अनेक कर्मकांडांच्या स्वरूपामधले होते. आणि मग तो सगळा पैसा तिथं जातोय, राजाला सैन्य उभारायला सुद्धा पैसे नाही आणि मग राजाची सगळी भिस्त यांच्या महामृत्युंजयाच्या यज्ञावरती. अशा परिस्थितीमध्ये ही संपूर्ण एक सिस्टम लावल्यासारखा प्रकार करून घेतलेला होता आणि त्याचा हा परिणाम येणाऱ्या काळामध्ये होत गेला. का जे या भारतावरती शकांनी आक्रमण केलं, हुनांनी आक्रमण केलं, पोर्तुगीजांनी आक्रमण केलं, डचांनी आक्रमण केलं, तुर्कांनी आक्रमण केलं, मुघलांनी आक्रमण केलं? का? कारण त्यांना माहिती होतं की इथली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अशा पद्धतीच्या एका शोषणाच्या व्यवस्थेने संपूर्णपणे पोखरून ठेवलेली आहे. आपण कधीही इथं जाऊन लुटमार करू शकतो. मोगल इथं आले आणि इथे राहिले आणि त्यांनी इथली संपत्ती इथेच ठेवली. ती इथली संपत्ती, त्यांनी मिळवलेली संपत्ती ही इथल्याच कामांसाठी, इथल्याच विकासासाठी, इथल्याच त्या वेळच्या ज्या काही डेव्हलपमेंट्स असतील त्यासाठी खर्च करत गेले. हा इतर आक्रमकांमधला आणि मोगलांमधला सर्वात मोठा फरक याच्यामधला होता. आणि मग यांना ते शत्रू वाटायला लागले. स्वाभाविक होतं,
कारण यांच्या व्यवस्थेला ज्यावेळेला धक्के बसायला लागले होते या सगळ्या आक्रमणांमुळे, त्यावेळेला हे झालं. पण जोपर्यंत देवळं श्रीमंत होती तोपर्यंत यांना काही याचा त्रास होत नव्हता. कारण शिक्षणाचा जी काही परंपरा होती ही यांच्याकडे होती. त्यामुळे आलेल्या प्रत्येक आक्रमकाच्या आणि सत्ताधीशाचे नोकरही हेच बनत होते. त्यामुळे त्याची या देशामध्ये असलेली शासन व्यवस्था ही यांच्याच हातात होती. म्हणजे आपल्यालाही माहिती आहे, माझ्या मित्रांनी ते कोल्हापूरला दरवर्षी शिवजयंती साजरी करतात आणि गेल्या वर्षी त्याचा मला फोन आला होता की आम्ही यावर्षी पण नाटक करणार आहोत. मावळा ग्रुप म्हणून आहे त्यांचा, आणि दरवर्षी ते नाटक एक तासाभराचं सादर करतात. तर त्याचं असं म्हणणं होतं की यावेळेला अफजल खानाच्या स्वारीबद्दल आणि त्याच्या वधाबद्दल आम्हाला करायचं. म्हटलं हरकत नाही, तुम्ही ते करा, पण त्या कृष्णाजी गोविंद यज्ञ घालतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू व्हावा यासाठी, इथून त्या नाटकाची सुरुवात करा आणि कृष्णाजी भास्कर नंतर मरतो, इथं त्याचा अंत करा, आणि दरम्यानच्या काळामध्ये अफजल खान मरतो. पण सुरुवात काय होते आणि त्याचा अंत काय होतो अशीच त्या नाटकाची सुरुवात करा आणि अंत त्याचा करा. कारण हेच याच्या पाठीमागचे लोक होती, हे यांचेच नोकर म्हणून काम करत होते. आज किती याच्या नावाने भोकाड पसरलं किंवा रडायला सुरुवात केली तरी त्याला काही अर्थ राहत नाही. आणि मग ज्या वेळेला हा स्वरूप हे झालं की यांचेच नोकर हे देवळं जोपर्यंत श्रीमंत आहेत तोपर्यंत यांना कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नव्हती. त्यांना काहीही त्यावरती कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती. आणि मग इंग्रजांच्या काळामध्ये या राष्ट्रीयत्वाला धार्मिक स्वरूप दिलं आणि देशभक्तीची सांगड किंवा देशभक्ती ही गोष्ट ही हिंदुत्वाच्या पायामध्ये अडकवली गेली. की हिंदुत्व म्हणजेच देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती म्हणजे धर्म. हा धर्म अशा पद्धतीनेच या गोष्टीकडे बघायचं. आणि म्हणून मगाशी पण तो राष्ट्रवादाचा जो उल्लेख झाला की रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा नॅशनलिझम वरती लेख लिहिला आणि पाश्चिमात्य विचारवंतांनी तर राष्ट्रवाद या गोष्टीबद्दल एक्सक्यूज ऑफ अ स्काउंड्रल असं त्याच्याबद्दल लिहिलं की राष्ट्रवाद म्हणजे काय. तर हा याच्यामधला हा प्रकार होता. आणि मग ज्या वेळेला हे इंग्रजांचं साम्राज्य आलं, इंग्रजांचं साम्राज्य आल्यानंतर साहजिक त्यांनाही त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये शिकलेली माणसं हवी होती. हे अशा शिकलेले होते आणि अशा पद्धतीची चाकरी करण्यामध्ये पटाईत होते. त्यामुळे त्याही काळामधल्या सगळ्या नोकऱ्या यांनी घेतलेल्या होत्या. ज्या वेळेला काँग्रेसच्या स्थापनेनंतर हा विषय सुरू झाला की हा मुळात काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला तो त्यावेळेचा एक मध्यमवर्गीय वर्ग होता जो मुळात 1885 साली एक पद्धतीची म्हणजे आपण काय निगोसिएशन सरकारबरोबर करायचा की तो आवेदनं द्यायचा, त्यांना वेगवेगळी आपण त्याला काय म्हणतो मेमोरंडम द्यायचा, मागण्या करायचा, त्या मागण्यांबद्दल त्यांच्याशी पाठपुरावा करायचा वगैरे अशा पद्धतीचं होतं. इंग्रजांचा असा विषय झाला की त्यांना सुद्धा मध्यम वर्गामध्ये या ज्या काही स्वातंत्र्याच्या कल्पना यायला लागलेल्या होत्या, तर या स्वातंत्र्याच्या कल्पना होत असताना त्यांना स्वाभाविक जर का जास्तीत जास्त हे शिकलेले मध्यमवर्गीय सरकारी सेवेमध्ये आले तर ही स्वातंत्र्याची मागणी ऍज सच बोथट होईल, ती काही मागण्यांपुरती राहू शकेल, ही त्याच्यातली कल्पना होती. आणि मग गायकवाड वाड्यामध्ये किंवा जिना हाऊसमध्ये, टिळकांच्या गायकवाड वाड्यामध्ये आणि जिना हाऊसमध्ये चालणारी काँग्रेस ही ज्या वेळेला 15 साली गांधींनी परत आल्यानंतर रस्त्यावरती नेली, गायकवाड वाड्यातली काँग्रेस आणि जिना हाऊस मधली काँग्रेस ज्या वेळेला रस्त्यावरती नेली, आणि नुसती रस्त्यावरती नाही नेली, ती झोपडपट्ट्यांमध्ये नेली, ती एकदम सगळ्या देशातल्या दरिद्री माणसाच्या दारापर्यंत नेली, त्यावेळेला यांना त्याचा त्रास व्हायला लागला. त्यावेळेला त्याचा खऱ्या अर्थाने तो आपण ज्याला म्हणू हादरा बसणं अशा प्रकारचं व्हायला लागलं. आणि ज्या पद्धतीचं हे होत होतं, तर विशेषतः 1857च्या युद्धानंतर, म्हणजे आपल्याला मागे कुठेतरी बोललेलो होतो, पण 29 सप्टेंबर 1857 ज्या वेळेला इंग्रज दिल्ली जिंकून परत आले त्या दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये 29,000 मुस्लिमांना फाशी दिलं. आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलं की दिल्लीतल्या प्रत्येक झाडावर एक प्रेत तरंग लटकलंय. सरांनी मगाशी सांगितलं की औरंगाबादमध्ये 26-27 जणांना फाशी दिलं. दिल्लीपासून कानपूर पर्यंतच्या रस्त्यावरती जेवढे मौलवी होते गावागावातले सर्वांना फाशी दिलं, सर्व जणांना फाशी दिलं गेलं. याच्याबद्दलचा एकही उल्लेख या लोकांकडून कधीही केला जात नाही. या खऱ्या इतिहासाबद्दलचा उल्लेख ते कधीही करत नाहीत याचा.
त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणतात किंवा आणखीन काय काय म्हणतात. आणि मग इंग्रजांनी त्यावेळेला ही डिवाइड अँड रूलची पॉलिसी सुरू केली. या हिंदूंना सर्वात जास्त संध्या द्यायच्या, शिक्षणातल्या असतील, नोकरीमधल्या असतील, इतर शासकीय सुविधांच्या बाबतीमधल्या असतील, या उच्च शिक्षित या हिंदू लोकांना द्यायच्या. आणि मुसलमान मग त्याच्यामध्ये त्यांच्या दुय्यम वागणूक द्यायची. जामा मस्जिदीमध्ये घोड्यांची पागा काढली होती मुस्लिम समुदायाला अपमानित करण्यासाठी इंग्रजांनी. अशा अनेक प्रकारे त्यांचं त्यावेळेला शोषण केलं गेलं. प्रेफरन्स त्यावेळेच्या या सोकॉल्ड सवर्ण सुशिक्षित हिंदूंना दिला जात होता. आणि ही मग ती परंपरा होती का? म्हणजे गोळवलकरांनी त्या पुस्तकात पण लिहिलेलं आहे त्यांच्या, आणि त्यांनी गुजरात विद्यापीठामध्ये समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर 61 साली केलेलं भाषण आहे. आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की गुजरातवरती ज्या वेळेला परकीय हल्ले झाले त्यावेळेला गुजरातमधले ब्राह्मण हे केरळामध्ये पळून गेले आणि त्यांना तिथं स्थायिक केलं गेलं, नंबूदिरींना. आणि त्यांना तिथं स्थायिक केल्यानंतर तिथं कायदे केले गेले की केरळमधल्या वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र या तीनही समाजांच्या प्रत्येक मुलीचं पहिलं अपत्य हे नंबूदिरी ब्राह्मणापासूनच जन्माला आलं पाहिजे. आणि त्याला तो माणसामधला केलेला क्रॉस ब्रीडिंगचा एक्सपेरिमेंट असं त्यांनी त्याला दिलं की मानवी वंशाचं म्हणजे तो त्याच्यात सुधारणा व्हावी, केरळमधल्या मानवी वंशात सुधारणा व्हावी म्हणून प्रत्येक मुलीचं पहिलं अपत्य होईपर्यंत तिने त्या नंबूदिरी ब्राह्मणाबरोबरच राहायचं. त्यानंतरच्या काळामध्ये तिने तिच्या पतीबरोबर राहिलं तर हरकत नाही, पण पहिलं अपत्य असं झालं पाहिजे. आणि त्याच्याबद्दल त्या भाषणात त्यांनी असा शब्द वापरला की आज याच्यामध्ये लोकांना व्यभिचार वाटेल, पण तसं ते बिलकुल नव्हतं. आणि मानवी वंश सुधारवण्याचा तो एक अफलातून असा क्रॉस ब्रीडिंगचा एक्सपेरिमेंट होता. आज त्याला व्यभिचार नाही, त्याला म्हणजे तुडवून काढलं पाहिजे असं कोणी बोलणं किंवा विचार जरी केला तरी अशा पद्धतीचं आहे. पण याचं इतक्या जाहीररित्या समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी भाषण केलेलं होतं गोळवलकरांनी. आणि या असल्या संस्कृतीबद्दलचा नंतरच्या काळामध्ये ते सतत अभिमान ही आपली संस्कृती, ही हिंदू संस्कृती अशा पद्धतीने त्याच्या नंतरच्या काळामध्ये कायम बोलत राहिले. देशाभिमानाच्या जागी हिंदू अभिमान जागा करायला सुरुवात झाली. आणि यात स्वाभाविक होता तो मध्यम वर्ग पुढे होता, कारण तोच शासककर्ता होता ब्रिटिशांचा. आणि म्हणजे एक याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जी एक प्रतिज्ञा खूप वेळेला शाळेमध्ये सांगितली जाते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तर मुळामध्ये ती प्रतिज्ञा किंवा ते वाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा नाही. तो आहे स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे हे सगळे यांचे जन्मसिद्ध हक्कच होते. आणि या स्वराज म्हणण्यामागे सुद्धा माझं राज्य यायला हवं. त्याला इंग्रजीमध्ये होमरूल म्हणून नावाने ती मुवमेंट चालवली जात होती. त्या होमरूल वरून अनेक लोकांचे वेगवेगळे अर्थ काढणं होते, पण हे शुद्ध मराठीमध्ये बोललेलं वाक्य होतं याचं. आणि स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ते बोललेलं आहे. त्याचा आता तो अपभ्रंश करून, म्हणजे जसं ते गोळवलकरांच्या पुस्तकात बदललं बंच ऑफ थॉट्स, त्याच्यामध्ये मी मला त्याच्यावर खरं सर सिरीज करायची होती पंच ऑफ थॉट्स, की प्रत्येक पानापानावरती तसं काहीतरी करावं. आणि ते त्याला विचारधन असं त्यांनी नाव दिलं. म्हणजे शब्दांचे बुडबुडे, साबणाचे जसे बुडबुडे असतात, अक्षरशः ते विचारधन म्हणजे साबणाचे बुडबुडे आहेत. हाती काहीही लागत नाही. हात आपण लावून काहीतरी विचार करायचा प्रयत्न केला तर तो बुडबुडा फुटलेला असतो आणि आपलाच हात घाण झालेला असतो त्याच्याने. इतकं अशा पद्धतीचं ते संपूर्ण पुस्तक आहे. त्यामुळे डेफिनेटली त्याचा पण एक व्यवस्थित दीर्घ प्रतिवाद करण्याचा प्रयत्न हा नंतरच्या काळामध्ये, येणाऱ्याच काळामध्ये अर्थात, तो डेफिनेटली करू. आणि मग ज्या वेळेला या लोकांना सरकारी कामांमध्ये गुंतवलं गेलं 18 साली, म्हणजे हा जो सगळा पिरियड होता 1818ला ज्या वेळेला पेशवाई संपली आणि त्यानंतरच्या काळामध्ये 1818 ते 1885 या संपूर्ण काळामध्ये ही जी एक अत्यंत अमानुष आणि क्रूर अशी ब्राह्मणशाही होती, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण ताकदीनिशी पूर्ण जीवाचा धोका प्रत्येक मिनिटाला पत्करून महात्मा फुलेंनी पहिल्यांदा लढायला सुरुवात केली.
आणि महात्मा फुले ज्या वेळेला या सगळ्या ब्राह्मण्यशाहीच्या विरोधामध्ये निकराची लढाई लढत होते, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सुरू केलं. त्याच काळामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी ब्राह्मणेतर चळवळ ही या निमित्तानेच मोठ्या प्रमाणावरती सुरू केलेली होती. त्यावेळेला यांना पहिल्यांदा लक्षात आलं की ही जी आपली शोषणाची व्यवस्था आहे याला आता खरोखर हादरे बसायला लागलेले आहेत. कारण शिक्षणामध्ये सर्वांना प्रवेश द्यायचा, शिक्षण सगळ्यांसाठी खुलं करायचं, अशा पद्धतीची इंग्रजांचं धोरण व्हायला लागलेलं आहे. आणि याचा फायदा घेऊन जर हे शिकायला लागले आणि शहाणे झाले, तर मग तो शहाणे झाल्यानंतरचा जो आपला संघर्ष असेल तो जास्त भयंकर असेल आणि तो आपण नाही करू शकणार. आणि म्हणून त्याच वेळेला एक्झॅक्टली 1885ला ज्या वेळेला काँग्रेस स्थापन झाली, ही 1915ला ज्या वेळेला गांधींनी रस्त्यामध्ये वस्तीमध्ये पाड्यामध्ये न्यायला सुरुवात केली, त्यावेळेला यांना लक्षात आलं की आता हे आपल्या हातातून निसटेल. आणि हे निसटेल असं लक्षात आल्यानंतर पहिल्यांदा ती 1906ची हिंदू महासभा, जिचे ते कोण स्वामी श्रद्धानंद, त्यांनी जामा मस्जिदीच्या पायऱ्यांवरती उभं राहून खिलाफतच्या समर्थनार्थ भाषण केलं होतं. हे स्वामी श्रद्धानंदांची ती पहिल्यांदा 1906ची हिंदू महासभा ही 1925ला अखिल भारतीय हिंदू महासभा केली. आणि याच विनायक दामोदर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली बाशी मुंजे आणि हेडगेवार ज्यावेळेला त्यांना रत्नागिरीला भेटले, त्यानंतर 25 साली तेव्हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तेव्हाही त्याचं पहिल्यांदा नाव माझ्या मते हिंदू स्वयंसेवक संघ असंच होतं आणि नंतर त्याचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बनलं. आता त्यातही काही गोष्टी खूप महत्वाच्या म्हणजे मुद्दाम सांगायला हव्या की या हेडगेवारांच्या संघाचं काय म्हणतात त्याला गुरु हे रामदास स्वामी होते. आणि रामदास स्वामींचे मी ते लिहून पण मुद्दाम आणली होती त्यांची प्रार्थना. तर रामदास स्वामींना गुरु मानलं जायचं आणि रामदास स्वामींना गुरु मानल्यानंतर रामदास स्वामी की जय ही नेहमी तिथं घोषणा दिली जायची. त्या घोषणेच्या सोबत प्रार्थना म्हटली जायची की नमो मातृभूमी जिथे मी जन्मलो, नमो आर्यभूमी जिथे मी वाढलो. ही पहिली प्रार्थना होती. आपल्या गोळवलकरांनंतर ही प्रार्थना बदलली आणि बदललेली प्रार्थना ही वंदे मातरमच्या विरोधामध्ये उभी करण्यासाठी, म्हणून नमस्ते सदा वत्सले मातृभूमी वगैरे जे काय आहे हे वंदे मातरमचा विरोध व्हावा यासाठी म्हणून नंतरच्या काळामध्ये ती दुसरी प्रार्थना आणली गेली. आणि मग हे संघगुरु वगैरे जे रामदास स्वामींना समजत होते. आणि म्हणजे तुम्हाला मुद्दाम माहिती असायला हवं ही गोष्ट की संघाचे जे भालजी पेंढारकर नावाचे चित्रपट दिग्दर्शक होते, जे कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओ मधून चित्रपट निर्मिती करायचे, त्यांनी भगवा झेंडा नावाचा एक चित्रपट काढला होता. आणि त्या भगवा झेंडा चित्रपटामध्ये एक दृश्य होतं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींच्या झोळीमध्ये स्वराज्य टाकतात असं दृश्य होतं. आणि त्यावेळेला या शाहू आणि प्रबोधनकार यांची जी चळवळ ब्राह्मणेतर चाललेली होती त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी त्या चित्रपटाचे सर्व शो कोल्हापूरमधले बंद पाडले. याचे पण कशा पद्धतीने दुसरा इतिहास हा गिळंकृत करायचा आणि तो आमचाच आहे आणि हे जे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर कोणी असतील हे आमच्याच प्रेरणेने काम करत होते, त्यांनी जे काही मिळवलं ते आम्हालाच आणून देत होते, आमच्याच साठी म्हणून होतं, अशा पद्धतीने हे लोकांच्या समोर आणायचं मांडायचं असा हा संपूर्ण घाट त्या निमित्ताने घातला जात होता. आणखीन एक महत्वाची गोष्ट, हे सगळं काय सांगितलं कारण संघ काल हे आपल्याला करायचं होतं, मी थोडं संघ परवा असं पण बोललो. तर संघ आणि हिंदू महासभा हे कधीही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये नव्हते. त्यांनी कधीही ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काहीही केलं नाही, एकही भाषण नाही, एकही आंदोलन नाही, एकही निषेध नाही इंग्रजांचा, एकदाही केलेलं नाही. हेडगेवार जे सरांनी सांगितलं, हेडगेवारांनी एक सत्याग्रह जो केला तो जंगल सत्याग्रह केला आणि नंतर त्यांना तुरुंगामध्ये ठेवलं. आणि त्याच्याबद्दलचं जे चरित्र त्यानंतरच्या काळात आता उपलब्ध आहे त्यात असं म्हटलंय की हेडगेवार मुद्दाम तुरुंगामध्ये गेले
की तुरुंगामध्ये असलेल्या काँग्रेसजनांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुत्वाची विचारसरणी त्यांना समजावून सांगता यावी, कन्व्हिन्स करता यावी, यासाठी म्हणून ते त्या तुरुंगामध्ये राहिले, त्यासाठी ते तिथे गेले. मग त्यातही त्यांचा विरोध हा ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी म्हणून ते तुरुंगात नव्हते गेले, ते तुरुंगात असलेल्या काँग्रेसवाल्यांना समजावून सांगावं आपली धोरणं, यासाठी म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले होते. हा त्यातला पहिला भाग. त्याच्यानंतर मग पप्पू गोळवलकरांच्या बाबतीमध्ये तर काहीच नाही, ते टोटल सरेंडर होतं की मग अगदी 1942ची चले जावचं आंदोलन जरी असलं, या प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला. एक भगतसिंगांची तर टिंगल केल्यासारख्या भाषेमध्ये भगतसिंगांबद्दल लिहिलं की ते मरून काय झालं, उद्दिष्ट कुठे साध्य झालं, आणि उद्दिष्ट साध्य नसं होणार तर मग मरण्यामध्ये काय अर्थ राहतो. म्हणजे देशभरामधले हे जे हजारो स्वातंत्र्य सैनिक 1857 पासून तुरुंगामध्ये जात होते, फासावर जात होते, ज्यांना सावरकर असं म्हणत होते की मी खून करण्यासाठी प्रवृत्त करत होतो. मदनलाल धिंगरा असेल, नाहीतर इथले नाशिकचे आपले अनंत कान्हेरे कर्वे हे लोक असतील, त्यांनी इंग्रजांचे कान्हेरेन कर्वेंनी हा ब्रिटिश साम्राज्याला विरोध म्हणून खून नव्हता केलेला, तर का केला होता तो पुन्हा वेगळा भाग आहे. पण तरी सुद्धा मदनलाल धिंगरांनी इंग्रजांच्या साम्राज्याला विरोध करायचा म्हणूनच खून केलेला होता. पण त्यावेळेला यांचं असं म्हणणं होतं की मी यांना प्रेरणा देत होतो. मग गोळवलकरांच्या मते सावरकर फालतू गोष्टींना प्रेरणा देत होते ना, हाच त्याचा अर्थ होतो. कारण अशा मरण्यामध्ये, देशाच्या स्वातंत्र्याच्या साठी मरण्यामध्ये अर्थच नाहीये, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्या वेळेला काँग्रेसने असं सांगितलं की सर्व सरकारांनी राजीनामा द्यायचा आणि सर्व सरकारी कॉलेजेसमधून बाहेर पडा, तिथून शिक्षण घेऊ नका, राष्ट्रीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घ्या, सरकारी नोकऱ्या करू नका, त्यावेळेला गोळवलकरांनी स्वयंसेवकांना आदेश दिलेला होता की स्वयंसेवकांपैकी एकही सरकारी नोकरी सोडणार नाही, सोडायची नाही. सावरकरांनी त्याला कन्स्ट्रक्टिव्ह कॉऑपरेशन असं शब्द वापरलेला होता की इंग्रजांबरोबर अशा वेळेला सहकार्य करायचं. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांच्या नावाने आता गोडवे गावतात, ते श्यामाप्रसाद मुखर्जींचं आत्मचरित्र आहे, पेजेस फ्रॉम लिव्स फ्रॉम माय डायरी. आणि त्याच्यात त्यांनी असं, त्यांची पत्र आहेत ब्रिटिश गव्हर्नरला लिहिलेली, त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही स्वातंत्र्य सैनिकांना पकडून द्यायला तुम्हाला मदत करू, पकडून देणाऱ्याला काय बक्षीस देता येईल याची तजवीज गव्हर्नरनी करावी. आणि तशी त्यांनी बक्षिसं मिळवली, बक्षिसं घेतली. यांनी अशी अनेक पुस्तकं गायब केली, पण सुदैवाने मला ती खूप ठिकाणी जगात मिळाली, त्यामुळे ती आहेत याच्यातली. तर हा श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्यावेळेचा त्याच्यातला रोल होता. आता असं म्हटलं जातं की मुंजे, परांजपे, हेडगेवार, फुलकर, बाबाराव सावरकर हे संघाच्या 5 संस्थापकांपैकी होते. गोळवलकरांनी हे सुरुवात केलं की हेडगेवारांनीच स्थापन केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना ही त्यांच्यामुळेच झाली. आणि या ज्या स्वातंत्र्य चळवळीची आंदोलनं चाललेली होती, गांधी आणि काँग्रेसांनी सुरू केलेली, आणि देशामध्ये जी ही समाज सुधारणेची आंदोलनं होत होती, मग ती महात्मा फुलेंनी सुरुवात केलेली, शाहू महाराजांनी त्या वाढवलेली, प्रबोधनकारांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका उच्च पातळीवरती नेलेली, याच्यामुळे या व्यवस्थेला आदरे बसायला लागले, हे त्यांना याच्यामध्ये पूर्णपणे समजलेलं होतं. त्याचं त्यांना डेफिनेटली आकलन झालं होतं. आणि थोडक्यात सांगायचं तर पेशवाईची स्वप्न ही धुळीला मिळणार की काय, हा खरा प्रश्न त्याच्यामधला निर्माण झालेला होता. आता टिळकांच्या बाबतीमध्ये सुद्धा गांधींबद्दल जे बोललं जातं की मुसलमानांचा अनुनय केला, मुसलमानांचा, म्हणजे 1906 28, 29, 30 डिसेंबर लखनौला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं, ते एकमेव काँग्रेसचं अधिवेशन जे मुस्लिम लीगच्या सोबत झालं. मुस्लिम लीग आणि काँग्रेसचं संयुक्त अधिवेशन झालं. आणि या 3 दिवसामध्ये लोकमान्य टिळकांनी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्याबरोबर लखनौ करार केला, ज्याच्यामध्ये मुसलमानांना 3 पट प्रतिनिधित्वाचा अधिकार त्यांनी मान्य केला. आणि मग त्यातून नंतर ती विभक्तपणाची कल्पना कशी रुजायला लागली, आम्ही कसे विभक्त आहोत. पण मग या लखनौ करारामध्ये या देशातल्या इतरांचा का नाही उल्लेख? मग या देशातल्या मागासवर्गीयांचा उल्लेख नाही, या देशातल्या आदिवासींचा उल्लेख नाही, या देशातल्या इतर मायनॉरिटीजचा याच्यामध्ये उल्लेख नाही. मग 1916 डिसेंबर महिन्यात जर तुम्ही जागा वाटप ठरवताय, तर त्याच्यामध्ये हा बाकीच्यांचा उल्लेख का नाही?
जर काही लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये करत होतात, मोठ्या दृष्टिकोनाने जर तुमच्याकडून हे केलं जात होतं, तर मग याही समुदायांच्या प्रतिनिधित्वाचा विषय यायला पाहिजे होता.